हॅलो सर, मला गायनोकोमेस्टिया बद्दल मी खूप ऑनलाईन मिथ्स बघितल्या, तर मला त्या क्लिअर करून हव्या आहेत. चालेल. सर, जिम केल्याने गायनोकोमेस्टिया जाईल का? हे एक मिथ आहे. खरे फॅक्ट ही आहे की जिम केल्याने छातीवरील फक्त चरबी कमी होते, पण गायनोकोमेस्टियामध्ये छातीवरील चरबी आणि ग्लँड दोघी वाढलेले असतात, त्यामुळे ते कमी होत नाही. सर, गायनोकोमेस्टिया फक्त ओव्हरवेट पुरुषांनाच होतो का? नाही. खरी फॅक्ट ही आहे की गायनोकोमेस्टिया हा आजार लीन थिन किंवा बारीक पुरुषांनाही होऊ शकतो. फक्त ओव्हरवेट किंवा ओबडधोबड जे पुरुष असतात त्यांनाच गायनोकोमेस्टिया होतं, हे साफ चुकीचं आहे. सर, गायनोकोमेस्टिया सर्जरी अनसेफ असते का? खरी फॅक्ट ही आहे, जर गायनोकोमेस्टिया सर्जरी ही तुम्ही क्वालिफाईड प्लास्टिक सर्जन कडनं करून घेतली तर ती अतिशय सुरक्षित असते. सर, गायनोकोमेस्टिया सर्जरी ही कॉस्मेटिक लक्झरी आहे का? नाही, बिलकुल नाही. त्याबद्दल खरी फॅक्ट आहे की गायनोकोमेस्टिया ही एक मेडिकल कंडिशन आहे आणि हा एक मोठा सोशल सायकोलॉजिकल इश्यू आहे. जर गायनोकोमेस्टिया सर्जरीने इम्प्रूव्हमेंट मिळाली तर मेडिकल आणि सोशल लाईफ ही दोघी सुधारते. गायनोकोमेस्टिया ट्रीटमेंट घेतल्यानंतरही परत येऊ शकतो का सर? नाही. गायनोकोमेस्टिया सर्जरी बद्दल खरं फॅक्ट ही आहे, जर गायनोकोमेस्टिया सर्जरी करताना ग्लँड कम्प्लिटली रिमूव्ह केली तर रिकरन्सचे चान्सेस हे अतिशय नगण्य असतात. गायनोकोमेस्टिया सर्जरी बद्दल असेच तुमच्या मनात अनेक मिथ किंवा डाऊट्स असतील तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा किंवा प्रत्यक्ष आमच्या रिडिफाईन प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जरी क्लिनिकला भेट द्या.